नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी हे नमो किसान महासन्मान निधीच्या हप्त्याची वाट बघत आहे. मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 3 महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरीही अद्यापही नमो किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही. मित्रांनो, आपण अशाच 2-3 महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि महाराष्ट्र शासनाने 13 फेब्रुवारी रोजी एक जी-आर वितरित केला आहे. ह्या जी-आर बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर मिळतील आणि त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यावरती 8 ते 10 दिवसामध्ये नमो किसानचा हप्ता वितरित होत असतो. परंतु 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी उलटूनही जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो किसानचा हप्ता जमा होत नाही, तर यामागे काय कारण आहे हे सरकारने शोधणं गरजेचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी झेडपीच्या इलेक्शनच्या दरम्यान असं प्रचारादरम्यान असं सांगितलं होतं की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो किसान महासन्मान निधीचा हप्ता वितरित केला जाईल. आता आचारसंहिता चालू आहे, इत्यादी काही कारणामुळे हप्ता स्थगित केलाय, परंतु लवकरात लवकर हा हप्ता वितरित होईल. या गोष्टीला बराच काळ होऊनही जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही जर हप्ता वितरित होत नाही, तर मग एकनाथ शिंदे साहेब यांनी याबाबत एक विचार करायला हवा होता की शेतकऱ्यांना आपण हे आश्वासन द्यायचं की नाही. मित्रांनो, मागून आलेलं बिहार मधलं सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरणाला सुरुवात करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ही नमो किसानची योजना आतापर्यंत सुरळीतपणे चालली आहे. मग ह्या सुरळीतपणे चाललेल्या योजनेचे पैसे अचानकपणे का बंद होत आहेत? मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये पीएम किसानचा पुढचा हप्ता येईल, 22वा हप्ता जमा होईल. तरीही पण अजून नमो किसानचा मागचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. म्हणजे केंद्र सरकारचा निधी अपूर्तता आहे, महाराष्ट्रामध्ये निधी नाहीये, अशी कोणतीही स्पष्टता अद्यापही महाराष्ट्र शासनाच्या द्वारे स्पष्ट करण्यात आलेली नाही. मित्रांनो, ही झाली नमो किसानची अपडेट. त्यानंतर पीक विम्याबद्दलही भरपूर सारे शेतकरी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वाट बघत आहे. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या प्रसार माध्यमांच्या मार्फत सांगितलं जात होतं की जानेवारीच्या 15 तारखेच्या आसपास पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल. जानेवारीची 15 तारीख उलटून फेब्रुवारीची 15 तारीख होऊन गेली आहे. तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल अशा कोणत्याही हालचाली केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट होत नाहीये. मित्रांनो, आपण बघितलं होतं की खरीप 2025चा पीक विमा येईल, या असं बातम्यांमध्ये पण सांगितलं होतं आणि प्रसार माध्यमांमार्फत याबाबत बऱ्याच साऱ्या प्रमाणात चर्चा होती. मित्रांनो, केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा पण आता सांगितलं होतं की लवकरात लवकर 21 दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल. नाही झालं तर त्यांना कंपन्यांना 12% व्याजदर लावू, हे करू ते करू. मित्रांनो, हे सरकार फक्त आश्वासन देत आहे का, किंवा हे फक्त चर्चा करतंय की असं करू तसं करू, परंतु कोणतेही जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नाही. मित्रांनो, आम्ही आमच्या मार्फत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे स्टेटस चेक केले. हे स्टेटस चेक करताना आम्हाला असं आढळून आलं की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापही कॅल्क्युलेट झालेला नाही. समजा जरी 2 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये पीक विमाचा वर्ग होण्याची जरी शक्यता वर्तवली, तरी देखील ज्या शेतकऱ्याचा पीक विमा कॅल्क्युलेट झालेला नाहीये त्या शेतकऱ्यांना पीक विमा येणारच नाहीये. आता अशा बऱ्याच साऱ्या म्हणजे कमीत कमी 50 ते 60% शेतकऱ्यांचा पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे. उर्वरित जे 30 ते 40% शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांचा अद्यापही पीक विमा कॅल्क्युलेट झाला नाही. आणि जोपर्यंत पीक विमा कॅल्क्युलेट होत नाही, तोपर्यंत हा शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. मग मित्रांनो, हा जो पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेट होण्याचा बाकी आहे, हा पीक विमा कॅल्क्युलेट कधी होणार आणि कॅल्क्युलेट झाल्याच्या नंतर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग कधी होणार, हे परंतु कोणताही मंत्री असो किंवा विरोधी पक्षातील नेते असो, कोणी यावरती सविस्तर चर्चा करत नाहीये. त्यानंतर मित्रांनो, आपण बघितलं असेल कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाबद्दल गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्येच लिस्ट लागलेल्या होत्या. लॉटरी सिस्टीम बंद करून यांनी एक नवीन प्रणाली आणली, प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य. या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे कमीत कमी 90 ते 95% शेतकऱ्यांचे अर्ज पात्र करण्यात आले. हे अर्ज पात्र करून त्यातील 50-60% शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आल्या. आता ह्या शेतकऱ्यांनी आपल्या यंत्राची खरेदी केली. आता ह्या यंत्राची खरेदी करताना शेतकऱ्याकडे पूर्ण रक्कम स्वतःची नव्हती. यासाठी शेतकऱ्याने उसनवारीने म्हणा किंवा बँकेचे कर्ज म्हणा किंवा इतर स्वरूपात सावकारी कर्ज म्हणा, अशा प्रकारे रक्कम गोळा करून या आपल्या यंत्राची खरेदी केलेली आहे. आणि ह्या यंत्राची खरेदी करताना असं सांगितलं जात होते की लवकरात लवकर आता तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती अनुदानाचे जमा होतील. परंतु मित्रांनो, ह्या गोष्टीला सुद्धा 4 महिन्याचा कालावधी होत आला आहे आणि हा 4 महिन्याचा कालावधी उलटूनही आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील की नाही होणार अशा कोणत्याही हालचाली अजूनपर्यंत काही स्पष्ट करण्यात आलेल्या नाही. आपण बघितलं, नमो किसान असो, पीक विमा असो किंवा कृषी यांत्रिकीकरण असो, सर्व योजनांमध्ये शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार आहे त्या अनुदानाबद्दल
कुठेही असं स्पष्टपणे वक्तव्य होत नाहीये. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल याबद्दलही कुठेही चर्चा होत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की महाराष्ट्रातील कृषी विभागाच्या अंतर्गत एक जी आर प्रसारित करण्यात आला. तर मित्रांनो, हा जी आर आहे फलोत्पादनाच्या वाढीसाठी जाहिरातीबद्दल. आता ह्या फलोत्पादनाचं जे जाहिरात करायची असते त्या जाहिरातीसाठी लागणारा खर्च, आता ह्या जाहिराती कुठे करायच्या, ह्या जाहिराती कशा कशा प्रकारे करायच्या, टेलिव्हिजन मार्फत करायच्या, डिजिटल मीडियाच्या मार्फत करायच्या, इत्यादी सगळ्या इत्यादी मार्फत या जाहिरातींसाठी लागणारा खर्च, आणि हा खर्च लाखात नसून करोडो रुपयांमध्ये आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने ह्या जाहिरातीच्या निधीसाठी मंजुरी दिली आहे. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा होता की ह्या जाहिरातीच्या खर्चासाठी ही जी मंजुरी देण्यात आली या निधी संदर्भात, तर ही न देता जर हाच निधी जर शेतकऱ्यांच्या पीक विमा असेल किंवा इतर कोणतं अनुदान असेल, कृषी यांत्रिकीकरणाचं अनुदान असेल, इत्यादी अनुदानासंदर्भात जर हा निधी तिकडे जर वळवला असता तर शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असता. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याकडे आज मोबाईल आहे. प्रत्येक शेतकरी हा डिजिटलपणे ऍक्टिव्ह झालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जाहिरातीबद्दल माहिती पण होत आहे. आता तुम्ही हे पैसे घेणार, होल्डिंग लावणार, फ्लेक्स लावणार, एसटी मध्ये गाड्यांवरती ते चित्र लावणार, इकडे मुख्यमंत्र्यांचे फोटो, तिकडे शेतकऱ्यांचे फोटो, कुठेतरी कोपऱ्यामध्ये छोटासा शेतकऱ्यांचा फोटो, आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांचे मोठे मोठे फ्लेक्स लावणार. मित्रांनो, हे काही लावायची आवश्यकता नव्हती. हेच जर पैसे शेतकऱ्यांना जर दिले असते तर शेतकऱ्यांना एक आर्थिक चालना मिळाली असती. हाच आमचा ह्या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा उद्देश होता की तुम्ही इकडे तिकडे पैसे खर्च करण्यापेक्षा, आता मित्रांनो मागच्या वेळेस पण आपण बघितलं, पंढरपूर ते आळंदी जी दिंडी झाली होती, वारी दिंडी, यामध्येही भरपूर साऱ्या जाहिरातींसाठी खर्च केला होता. तेव्हा सुद्धा करोडो रुपयांचा खर्च केला होता. इकडे फ्लेक्स लावा, ह्या गाड्यांवर फ्लेक्स चिटकवा, इकडे होल्डिंग लावा, हे करा ते करा, प्रसार माध्यम, डिजिटल मीडिया इत्यादी मार्फत त्यांनी खूप सारा प्रचार केला होता. परंतु मित्रांनो, याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही असे तरी अद्याप वाटते. आवश्यकता असेलही, परंतु सध्या आवश्यकता होती अनुदानासंदर्भात. हे शेतकऱ्यांचे जे अनुदान पेंडिंग आहे, नमो किसानचा जो हप्ता पेंडिंग आहे, पीक विम्याचं जे अनुदान पेंडिंग आहे, किंवा कृषी यांत्रिकीकरणाचं जे अनुदान पेंडिंग आहे, ह्या अनुदानातील काही टप्पे जर शेतकऱ्यांना दिले असते तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असता. परंतु हे जे तुम्ही होल्डिंगसाठी करोडो रुपये खर्च करतात हे कुठेतरी चुकीचं आहे असं आमच्या शेतकऱ्यांचं एक मत आहे. मित्रांनो, हा जो जी आर प्रसारित केलाय, हा जी आर मी तुम्हाला एकदा स्क्रीनवरती दाखवत आहे, आणि हा जी आर जर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये हा जी आर आपल्यासाठी ठेवत आहे. मित्रांनो, मी स्क्रीनवरती पण एकदा हा जी आर तुम्हाला दाखवत आहे, आपण बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, कृषी व फलोत्पादन विभागाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माध्यम आराखड्यात मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी हा जी आर प्रसारित करण्यात आला आहे. आणि ह्या जी आर बद्दल मित्रांनो सांगण्याचा उद्देश झाला तर मी तुम्हाला ह्या जी आरची एक फायनल अमाऊंट दाखवत आहे. आणि बघू शकता, आकाशवाणी केंद्र झालं, मराठी वृत्तपत्र झालं, मराठी मनोरंजनात्मक चॅनल झाले, जाहिरात प्रसारित झाले, इत्यादी सर्व सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, OTT प्लॅटफॉर्म असेल, होल्डिंग, फ्लेक्स, सोशल मीडिया, सगळ्यासाठी खर्च करण्यासाठी आलेला आहे मित्रांनो. आता मी याची तुम्हाला एक फायनल अमाऊंट दाखवत आहे, तुम्ही बघू शकता. तर एकूण रकमेचा जर विचार केला तर 8,49,93,500 रुपये इतक्या रकमेचा आराखड्यामध्ये जर नमूद केलं आहे. इतके सारे पैसे जर जाहिरातीसाठी खर्च करत आहेत ही कुठेतरी चुकीची बाब आहे. हेच जर पैसे शेतकऱ्यांना जर अनुदानामार्फत दिले असते तर शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असता. तर मित्रांनो, मी आपल्याला जी आर दाखवला आहे आणि जी आर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ठेवला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही शंका असल्या तर कमेंट्स करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.